त्या पुलावून मी पुढी पुढी कॅरी बॅग आणि तिनं माझ्या मागे मागे बायालाही बोलत्यात. लगेच 2-3 बाया आल्या टोपलं घेऊन दुनियाचं. पुण्या गावची आका आम्ही जायची आम्हाला कुठं चाला आमच्या मावस भाऊ पोरीचं लग्न आहे. माझ्या मावस बहिणीचं माय चांगलं घर आहे दिला आहे. पोरग बी चांगला आहे कष्टानं दिला माय लई मेहनत केला माय. म्हणजे आमची बायको होईल माझा पहिल्यापासूनच मावस भाऊ चांगला आहे असं तसं तिनं बोलल्या की ती बोल बाया निघाल्या हे निघाले पुढे पुढे आजूक 3 बाया आल्या. त्या 3 बायातली एक बायको माझ्या बायकोची लहानपणची मैत्रिणी दोघी बी गावी एकच फडक्यावर होत तेव्हा गल्लीत खेळलेल्या. त्या बाईने तर कशासाठी सांगूला मी घरात धुई शिरल्यावर कसं होते सांगूला. तिने तर टोपलंच खाली ठेवलं आमच्या बायकोच्या गळ्याला पडली. त्यामुळे लोहीची लहानपणची पण त्रास दोघी बी घळ डोळ्याला पाणी. आमच्या बायकोचं नाव आहे नागिन. आता का बरं दुसऱ्या लाव माझ्या बायकोचं का नाव खोटं सांगू लोकांनी. लबाड बोलण्या माझी शपथ लबाड बोलणार नागिन आहे नाव. आणि ते बाई दोघे जण गळ्याला पडले. ती बाई म्हणाली लहानपणची असलेली खेळलेली तिनं लहानपणची नागिन म्हणजे नागूच म्हणायची. त्यात खेड्यामध्ये तिने गळ्याला पडली तेच नागू. आपली भेट कवा झाली का आपण लहानपणी कसं खेळत होतो बाई नागा. रडलेल्या दोघी गळ्याला गळ्या पडल्या. तिने लगे म्हणली नागू 15 दिवसाखाली आमच्या पोरीच्या गावला गेलते. तुझ्या नवऱ्याचं नाव लई सांगितल्या गावातल्या बायानं गड्यानं. लाडकर महाराज काय कीर्तन करतात म्हणले. माझ्या मनात होत नागिन तुझ्या मावस भावाच्या लग्नाला इथे येतील आणि तुझ्या नवऱ्याला मी बघते म्हणून माझ्या मनात हौस होती. नवऱ्याला घेणं येणं सासऱ्याला चाललेस की नाही.